जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय। एक तत्वनामाचा नीती साधना रामामृत गोडी वैष्णवाला स्वर उच्चार माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली। हैप्पी बर्थडे टू यू जी, केक शेक है तो फिर बुलाओ जी, ऐसे ही तुम बुढ़े होते रहोगे, हमको उससे क्या मतलब बताओ जी। हैप्पी बर्थडे टू यू हाँ जी, तो इस पे इतने खुश क्यों हो ऐ भाई, तुम तो बरसों पहले ही निकल चुके हो, तो बर्थडे वाला नाटक ये क्यों है भाई। कैंडल शैंडल फूंक से बुझा के, बेसुरों की भीड़ फालतू में लगवा के, बर्थडे वाला सॉन्ग जोर जोर से गवाते हो, हमसे ताली शाली का हजामत करवाते हो। ये सब नौटंकी फिर भी चलो झेल लें, केक शेक को स्टार्टर्स भर भर के आए प्लेट में, घर जाके फिर से डिनर न मंगवाना हो, चूहे ना दौड़े पेट में रात के 1:45। हैप्पी बर्थडे टू यू जी, सोच समझ के इनवाइट भिजवाओ जी, अगर पेट पूजा का फुल इंतजाम है तो ही न्योता कंसीडर करेंगे जी। हैप्पी बर्थडे टू यू कह दिया है जी, तुम और भी बुढ़े हो गए ओ तेरी, दिल छोटा ना करो, उम्र
का है क्या, बाल झड़ेंगे दांत गिरेंगे वैसे ही। देखो कोई पुराना गिफ्ट हम जो ढूंढ पाए, एक्सपेक्ट तभी करना हम कुछ हाथ में लेकर आए। यू आर ऑन माई फ्रेंड लिस्ट, ये नहीं मजाक है, हम टाइम निकाल के आ गए तो बड़ी बात है। वैसे सच बताओ तुम अब कितने साल के हुए, हमको क्या पड़ी है हम किसी को ना बताएं। कैकेली कत्राची दाता दाला मंचची बैठली होती ती पापिनी, देखतात नाही देखतात नाही सुंदरपणाचा अभिमान मनी, सुंदरपणाचा अभिमान मनी राहिली गर्भिणी नावा म्हणे। काय सांगितलंय? सुंदरपणाचा अभिमान आणि काय सांग धर्मशास्त्र ऐसे दुहाळे पुसावे पूर्ण करावे त्यांची पांडुरंग गणपतीची पूजा झाल्यानंतर गणपतीचं नैवेद्य वगैरे या रामकृष्ण वतीनं या संताची माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली तुकाराम जर माऊली तुकाराम माऊली तुकाराम
ज्ञानोबा माऊली तुकाराम माझे पंढरी
जय जय राम श्री राम जय राम 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 जय जय राम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम
जे आजूबाजूला त्यांनी मंदिरात त्या हरिपाठ राहिलेला आहे, अजून हरिपाठ बाकी आहे, जे आतमध्ये बसून घ्या.
गोपिकांनी आणलंय ते अन्न दिलेलं आहे. जेवढं गोपिकांनी अन्न आणलं होतं तेवढं सगळं दुर्वासाने सगळे हारे मोकळे काहीच ठेवलं नाही. आणि निघाल्या कुठं आल्या? यमुनेपाशी आल्या. यमुना काय थांबली होती का? तिचं काम ती चालत होती. पण परत म्हटलं आता कसं जायचं? परत दुर्वास ऋषीकडे गेला, हात जोडले. ऋषी आम्हाला परत जायचंय, पण यमुना दुथडी वाहते. मार्ग दुर्वासाने सांगितलं. येताना कशा आला होता? येताना कशा आला होता? तर आमच्या भगवान कृष्णाला आनंद प्रमाण आम्हाला म्हण काय म्हणत होता? बहिणीची मला नुसती एवढं लक्षात ठेवायची. कुणाची वरात निघाल्या? हा कुरोडा म्हणून मी राहतोय. वळा त्यांना घ्यामध्ये आलेला आहे आणि आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत
त्यांचे मनोरथ या प्रकारावरती महाराजांनी आणि गाण्याचं कीर्तन हरिभक्त या ठिकाणी आपले कीर्तनकार बापू महाराज या ठिकाणी आजचे कीर्तनकार बापू महाराज माने रामाचार्य यांचा या ठिकाणी रामपट्टाने श्रीफळ सन्मान होत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करत आहे आणि आता भजनी मंडळ यांचंही या ठिकाणी समस्त सर्व बोडके ग्रामस्थ तसेच पंचगिरी संप्रदाय बोडके यांच्या वतीनं विशेष आभार. त्यांचं अपूर्ण असं या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमासाठी योगदान असतं. सर्व जनता भजनी मंडळ यांचं विशेष आभार. त्याचबरोबर या ठिकाणी हरिपाठासाठी साथ देण्यासाठी आपल्या गावातील नव्याने सुरू होत असलेले गुरुकुल मुक्ताई गुरुकुलचे सर्व विद्यार्थी यांचे या ठिकाणी विशेष आभार. त्यात शुद्ध नवमी तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला कौसल्या राणी हळू उघडी लोचने दिपून जाय माझ स्वतः पुत्र दर्शने ओघळले आसु सुखे कंठ दाटला ओघळले आसु सुखे कंठ दाटला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला राजगृही येईनवे सौख्य पर्वणी पानामुन हंबरल्या धेनु अंगणी दुंदुभीचा नाद तोच धुंद कोंदला दुंदुभीचा नाद तोच धुंद कोंदला राम जन्मला ग सखी राम जन्मला